कोणाला मदत करायची ती घेऊन दाखवू नये, कोणासाठी उभं राहावं तर ते मनात ठेवावं आणि सेवा करावी तर ती कोणत्या बापाला कळू नये. अपेक्षित राहून कधी कुठली गोष्ट करू नका, निरपेक्षेने करा, तुम्हाला स्वामी बरोबर देतील. कारण स्वामी ते देण्यासाठी बसले, स्वामी ते तुम्हाला पूर्णसाठी बसले, स्वामी मनोकामना पूर्ण करायला बसले. स्वामींना काही नकोय, ते नारळ नको, हार नको, पूजा नको, काही नको. स्वामींना फक्त तुमचा भक्तिभाव हवाय, तुमचं प्रेम हवंय, तुमच्या आतले स्वामी स्वामींना पाहिजे, बाहेरचे स्वामी नको. एखादी गोष्ट मनापासून करतो त्यावेळेला अपेक्षा असते. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, मनापासून करता की नाही? प्रेम करता ना, ते मुलापर्यंत प्रेम म्हणत नाही, त्याच्या रोटीवर चालू होते काय नाही. भाव भावाला प्रेम करतो, आई मुलाला प्रेम करते, मुलगा आईला करतो. जिथे जीव असतो तिथे अपेक्षा कमी असते, जिथे जीव नसतो तिथे स्वार्थ असतो. जिथे स्वार्थ आला तिथे अपेक्षा, अपेक्षा भंग, मन तुटलं, मन तुटलं टेन्शन येतं, टेन्शन आलं दुःखी होतं, दुःखी झालं तर मन रडतं, कंठ दाटून येतं, दुःख मनातलं जात नाही, सतत डोक्यात, सतत मनात, सतत डोक्यात, सतत मनात ते बिंबत राहतं. काय माझ्याकडनं चुकलं होतं, माझ्या पोराला मी काय कमी केली होती, लग्न केलं, सांगत त्या मुलीवर लग्न लावून दिलं, खर्च मी केला, त्या घरच्याच्या पाया पडायला मी गेले, ही आईची भूमिका आहे. मी प्रवचन सुरू केलं, संदर्भामध्ये सांगितलं मला तुम्हाला काय प्रवचन द्यायचं. आई बापांनी काय कमी केलं, जेव्हा त्यांना असं वाटतं की आमचा मुलगा आम्हाला विचारत नाही, आमची सुना मला उलट बोलते, आमच्या संसारात आम्ही कुठे कमी पडलो, आम्ही कष्ट करून जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून त्यांना शिकवलं, त्यांना लहानाचं मोठं केलं, जे हवं तिथे कॉलेजमध्ये पाठवलं, आम्ही कष्ट करून आमचे दागिने ठेवून आम्ही घर विकून फी भरली, आमच्या मुलाचा लहानाचं मोठं आम्ही केलं, कुठे कमी पडलो, सून नव्हती तरी आम्ही ती आणली. का? तुमच्यासाठी, तुमच्या खुशीसाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मनासाठी. कोण करतं? आई वडील. ज्या वेळेला आपण त्यांना असं उत्तर देतो की तू माझ्यासाठी काय नाही केलं, तुम्हाला पाहिजे ना, तुम्ही दिसते बरोबर होईल, त्या आई बापाला केल्याची जाण राहते, पण त्यांच्या मनाला छिद्र पडतात. आई बापाच्या मनाला छिद्र पडतात आणि एवढे वाईट छिद्र पडतात की मी माझ्या पोटातला घास खाऊन लहानाचं मोठं केलं, मी माझं कर्तव्य केलं, ते अपेक्षित नसतात. पण त्यांना जेव्हा ह्या गोष्टीची अवेलना येते की माझा मुलगा माझी मुलगी मला असं उत्तर देते, तिथे धर्म जातो दुर्घटामध्ये, देव जातो बाजूला. असं वाटतं काय काय माझ्याकडनं पाप घडलो, मी कुठे कमी पडले, आम्ही कुठे कमी पडलो, आज आम्हाला हे देव. तर लक्षात घ्या, आई वडिलांची व्याख्या ही परमेश्वरापेक्षा मोठी. मी जर माझ्या व्याख्येमध्ये सरळ सांगतो, नका देव पूजू, नका कोणा भजू, फक्त आई वडिलांच्या चरणी रुजू, स्वामी समर्थ भेटतील. स्वामी समर्थ भेटतील, मार्ग दाखवतील, जन्म सुधारतील तुझा, जन्म सुधरेल तुझा, मार्ग तुझा ते गेलं, अविनाश दास स्वामींचा सांगेल तुझ्या हित. पण ते कधी घडतं? आजच्या घडीला सकाळी खिशातनं 100 रुपये काढून टेबलावर ठेवते आई, का? तर हा कामाला जाईल, याला पगार आहे 25,000 रुपये, 100 रुपये कोण ठेवायचे? आईने. ते 100 रुपये कोणा कामाला जाणार, कामाला वरून येणार, पगार झाला का आईला फक्त 5,000 रुपये देणार, हे घरात ठेव, राशन भर, बाकीचे 10,000 बायकोकडे, 10,000 याच्याकडे. मग आईने जर 3,000 रुपये महिन्याला तुला दिले, मग तिला बेनिफिट काय झालं? 2,000 रुपयाचं. आणि तू ते 10,000ची दारू दिवसभर पीत बसणार, मित्रांमध्ये पैसे उडवणार, बायकोला साडी घेणार, हे घेणार, ते घेणार. मग आई बापाने काय चुकी केली? संसाराचा वेढा आई बापाने सुरू केला तुमच्यासाठी, माझ्यासाठी, त्यांचं खचलंय परिश्रम, रक्त आटलंय, आज त्यांच्या मनाला आवेदन झालंय, उद्या त्या मनाच्या आवेदन तुम्हाला होणार.